मी या सीझन मध्ये ह्या गडावर पहिल्यांदा जातोय. टेंट लावलाय काही पोरांनी. हे बघा. थोडंसंच राहिलंय आता. किती भारी वाटतंय सगळं. पडला रे. पहिली बनवली. इंजीनियर बाबू सीढ़ियां बनवा दो इधर. ये गिर रहा है इधर. आणि हे बघा इथे सुद्धा नवीन तोफ लावले. आणि हे इथलं राजाचं आसन वगैरे. सलाम आहे त्यांना ज्यांनी हे तोफ वगैरे चढवले वरती. वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग गाईज. आणि आज आम्ही आलेले आहेत पुन्हा एकदा आशिरीवर. माझं तर नेहमीच येणं असतं वर्षातून एकदा दोनदा, पण हे नवीन आहेत दोघे. हे जरा लांबची माणसं ना, माहित नव्हते ह्यांना. नवीन झालो. आणि खूप सारं डेव्हलप केलंय आता. आय थिंक तिथं गाडी पार्क करायला वगैरे बनवलंय. आणि इथं ह्या पायऱ्या वगैरे बनवल्यात समोर. हे बघा पायऱ्या वगैरे. अरे वाटीकडून ह्याचाच बनवलंय. ह्या पायऱ्या वगैरे बनवल्यात ना, तर इकडे पार्क सारखं बनवणार असतील. अजून दाखवून सांग. एका वर्षात खूप सारं डेव्हलप केलंय आता. डेव्हलप तर केलंय थोडं. हे पण नवीन बनवलंय. आणि मला येऊन ऑलमोस्ट 1 वर्ष तरी झालंय. आणि एका वर्षात खूप सारं डेव्हलप केलंय अजून. काय शुभम? तर मित्रांनो ऑलमोस्ट 1:45 झालेत. आणि आता आम्ही चढायला सुरुवात केली. तर थांबलोय. आणि हा हॅरी पॉटर इकडं. ऑलमोस्ट आम्ही तो एरिया चढतोय जिथे सर्वात जास्त दम लागतोय. पुढे एक बोर आहे. आय थिंक 100-200 मीटर वरती तोपर्यंत चढायचं आहे. तिथपर्यंत जास्त दम लागतोय. बाकी वरती एवढा दम वगैरे नाही लागत. वरती सीडी वगैरे आहेत. थकले नवीन माणूस. आणि माझी कॅप मागेच विसरलेलो. ऑलमोस्ट 100 मीटर खालती पुन्हा जाऊन घेऊन आलो. डबल एनर्जी. आपकी एनर्जी का राज क्या है? लो बैटरी. विमल पान मसाला बोलो जुबा केसरी. दाने दाने में किसे करना. आणि आशिरी गडावर आलेत आणि आपल्याला दोघेश भाई भेटणार नाही असं होणारच नाही. दोस्त पूरा भीगा हुआ है दोस्त. वो भी थक गया है. आर यू टायर्ड? बाय बाय दोस्त. किती भारी व्ह्यू आहे मित्रांनो. आता सगळीकडे असे पोस्टर वगैरे लावले सगळीकडे. आता जरा स्वच्छता वगैरे राखली पाहिजे गडाची. नेहमीप्रमाणे मला तर दम लागतोयच. इकडे चढायला जरा जास्त दम लागतो. बघा वाट. मस्त बॅटरी लो झाली. फर्स्ट टाइम आहे ना त्यांचं. उठा ले रे भगवान उठा ले. हम का ही गोला पे नाही रहना. हमें कौन और गोला पे भेज दो भगवान. ते म्हणतात ना पावसाची मजा पावसातच येते. पाऊस पण आलाय थोडा. आणि मी या सीझन मध्ये ह्या गडावर पहिल्यांदा जातोय. नाहीतर आम्ही दिवाळीलाच जातो मोस्टली कॅम्पिंग साठी दरवर्षी एकदा. त्या चिंचेपर्यंत तिथं. मग तिथून सगळं थोडं इझी आहे.
मार. जागा ठेव जागात नाही तिकडे जायचं. संडे आहे तर गर्दी तर होतीच, पण आम्ही दुपारी चढतोय ना आता. लोक उतरत आहेत आणि आम्ही चढतोय. अब मुझसे नहीं हो पाएगा. छोटं बस आम्ही आलो. अरे आय थिंक शाळेतली पोरं वगैरे आलीत, युनिफॉर्म वर आहेत. हा पायऱ्या चढले आहेत आम्ही, आणि त्या साईडला बघा टेंट लावलाय काही पोरांनी. हे बघा किती भारी आहे ना. आणि त्या डोंगरावर मी अजून एकदा पण नाही गेलोय, पण जायची इच्छा आहे. इकडे पण व्ह्यू वगैरे भारी आहे. आणि पोरं आहेत तिथं. हा ती वरती बघा पोरं, हे बघा मी त्यांना हात करतायत. आणि आम्ही बघा कुठे आहेत. मेले में बिछड़े हुए 3 दोस्त आज फिर एक बार साथ. हायवे येते आशिरीगाव, आणि आम्ही आलो ते तिथं घर बघा. इकडे बाईक वगैरे पार्क केलं आम्ही. इथनं मग सगळं फिरून यावं लागतं. इकडनं ह्या झाडीतून वरती चढायचं. एवढं डेव्हलप केलेलं आहे, तर मला वाटलं ह्या पायऱ्या वगैरे पण डेव्हलप केल्या असतील, थोड्या नवीन लावल्या असतील, पण त्याच जुन्या पायऱ्या आहेत, तुटलेल्या आहेत मध्ये मध्ये. हे बघा ह्या पायऱ्या नवीन बनवायला पाहिजे होत्या. थोडं आता बरं वाटतंय, थंड हवा. थकलो तेवढा रिलॅक्स फील होतंय आता. काय शुभम? हो मस्त. मस्त एकदम. तुटल्यात पायऱ्या, पूर्ण तुटल्यात. भीती वाटते मध्ये मध्ये. पायऱ्या चढल्यावर हे दगडामध्ये कोरलेलं मुकुट. आणि मला इथं 2-3 वर्षापासून मी प्लॅनिंग करत होतो की इथं मी पावसाळ्यात येईन, आणि फर्स्ट टाइम मी आलो शेवटी इथं पावसाळ्यात. आणि काय व्ह्यू आहे, रान वगैरे सगळं मोठं झालंय. एक नंबर वाटतंय सगळं. बारीक होत म्हणजे ह्या सीझन मध्ये नाही मी आलेलो इथं, म्हणून जरा भारी वाटतंय. आणि आम्ही मोस्टली दिवाळीच्या वेळेस येतो ना, त्यावेळेस एवढं रान वगैरे सगळं सुकलेलं असतं नाही का ते, म्हणजे हा सीझन निघून जातो तेव्हा येतो आम्ही. सगळं भारी वाटते. थोडंसंच राहिलंय आता. हा किती भारी वाटतंय सगळं. खालती जेवढा चढायला दम लागतो ना, वरती चढल्यावर तेवढं जास्त मनाला शांती भेटते. एकदम थंड वारा, एकदम रिलॅक्स फील होतं. व्हॉट अ फील. तर वरती पोचलेले आहेत, आणि सगळ्यात अगोदर आम्ही पिण्याचं पाणी आणायला जाऊ. आमचं पाणी संपलेलं आहे बॉटलमधलं. तर हा इथं बोर्ड आहे, पिण्याचं पाण्याचे टाक तिथं आहे खालती. आता तिथं जाऊ आम्ही. अगोदर पिण्याचं पाणी घेऊन येऊ. मग जास्त काही नाही, 1 वडापाव आणलेत, 3 वडापाव आणलेत तिघांसाठी, आणि 2 संत्री घेऊन आलोत. इथं होतो आम्ही, आणि आता आलेले आहेत पाण्याचे टँक जवळ. आणि हे पाणी प्यायचं. हे बघा, हे पिण्याचं पाणी. ह्याच्यातले पण कदाचित पेत असतील, पण ह्या दोनांना उन्हाळ्यात जरा घाणच ते वाटतं. म्हणजे 2 वर्ष मी बघितले थोडंफार, म्हणून मोस्टली पाणी इथं जी टँक आहे ना, तिथूनच पितात. सगळं हे स्लिपरी झालंय ना पावसाच्या पाण्यामुळं.
आणि हे पिण्याचं पाणी मस्त. किती भारी आहे सगळे बघा. हे तर पाणी ना, ह्याच्यात ना फिश आहेत, मासे दिसले की ना हे बघा, त्याच्यात नसणार. हे बघा त्याच्यात ह्याच्यात मासे आहेत एवढ्या डोंगरावर. वरती मित्रांनो, इकडे ये. मी तर खाली मस्त. पाण्याचा सिनेमॅटिक घ्यायला वरती चढालेलो आणि मला फुलं दिसली एकदम भारी आहेत. ही बघा, ही बघा फुलं किती भारी आहेत. पडला रे. अशा प्रकारे पहिली अवदसा, पहिली वनवासी. हे तुला सांगितलं, तू मिस केलं. बॅड लक, बॅड लक, बॅड लक. दाखव टी शर्ट दाखव. तर अगोदर इथं आता वडापाव खातो. तिथं ते पाण्याचे टँक होतं, इथं आलेलं आहेत. आणि इथला व्ह्यू बघा, इथं व्ह्यू बघा किती भारी वाटते सगळं. इथं थोडा वेळ बसून वडापाव वगैरे खातो मस्त. काय शैलेश, मी हात धुवायला कैसा लगा? आप गिर गए, कैसा लगा आपको? गिर पड़ा. हाँ? गिर पड़ा. इंजिनियर बाबू सीढ़ियाँ बनवा दो इधर, यस. ये गिर रहा है इधर. नमस्कार मित्रांनो, 3 वडापाव आणि 3 मौसमी. मैं हूँ रे मौसमी. तेरे जरिए से खून निकलवा दूंगा मैं. मुझे खा लो रे. पाणी वगैरे पिलं, काय खाल्लं. कॉर्नरला आम्ही आलोय. तिथं ते देवीचे मंदिर आहे, तिथं नाही अजून गेलोय. अगोदर कॉर्नरला फिरतो, नंतर तिकडे काय डेव्हलप केलं ते बघू जरा. इथं पाणी. पण जेव्हा कॅम्पिंग करतो ना आम्ही, तेव्हा आम्ही इथं सकाळी फ्रेश होण्यासाठी. चल तिकडून. तेवढं आम्ही असंच आम्ही इकडे येत होतो सकाळी, आणि मोठा सापणार आहे वाटेवरच. मागेच गेलो, दांडूक घेऊन आलो. भारी वाटते एवढ्या डोंगरावर आपण येतो आणि एवढं पाणी दिसतं, जरा बरं वाटतं. थंड थंड हवा आणि जय आदिवासी. तिथं झेंडा असतो पण नाही आहे. पावसाळ्यात वाटतं खराब होतो म्हणून नसेल लावला. पण भारी वाटतं हे सगळं. हा हायवे आणि हा मजनू. छोड़ के जाने की बातें न किया कीजिए. तिकडे तो फ्लॅगचा खांबा दाखवला, पण आम्ही तिथे नाही जात आहेत. आता आम्ही दाखवतो तिथं जे देव मातेचं मंदिर आहे गुफामध्ये, तिथे जातोय आता डायरेक्ट. ऑलरेडी मोबाईलची चार्जिंग पण संपत आली आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे पॉवर बँक सुद्धा नाही आहे. तर लवकर जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय. काय चेंजेस काय झाले नवीन तोफ वगैरे आय थिंक म्हणजे असं मी व्हिडिओमध्ये बघितलेलं. तर आणि तुम्हाला माहीत असेल श्रीमान लेजेंड आलेले, तर त्यावेळेस थोडे चेंजेस झालेले. तर बघू काय चेंजेस झालेले आहेत ते. तर हे बघा मित्रांनो, हे तोफ नवीन आहे. त्यावेळेस एवढे मोठे तोफ वगैरे नव्हते, छोटे तोफ लावलेले इथे. 1-2 जुने व्हिडिओज माझे जर तुम्ही बघितले असतील तर समजेल तुम्हाला. हे नवीन तोफ आहेत आणि मातेचं मंदिर. आता काय सांगू तुम्हाला, बघू शकता. आज जाऊ की नाही समजत नाही. त्यावेळेस नारळ नाही, काही नाही घेऊन आलो आम्ही. लक्षातच नाही आलं तेवढं. अगरबत्ती वगैरे, नारळ वगैरे सगळं घेऊन यायला पाहिजे होतं. खालती ते वाघोबा देवाचं ते असतं ना, तिथं सुद्धा आम्ही नारळ नाही फोडला. वाईट वाटतंय. आम्ही दरवेळेस कॅम्पिंगला येतो तेवढ्यात नारळ वगैरे घेऊन येतो ना सगळं, तर घेऊन यायला पाहिजे. असं बरं नाही वाटत एवढं आलो तर.
शुभम शूज काढतोय. आज जाऊन दर्शन तरी घेऊया नॉर्मली. आता जे आहे ते आहे, काय करू. ही दगडच आहे मित्रांनो. दगडात बांधायच्या मग काहीतरी टाकी पाईप आणून ठेवलाय. काहीतरी काम बाकीचे पाईप वगैरे आणून ठेवलेत. आणि हा, हे बघा, जुने छोटे तोफ होते त्याचं सामान इथं ठेवलंय. आता नवीन तोफ लावलेत ना, इथं ठेवलेत. सॉरी. आणि तुळशीचं झाड इथं आहे. मंदिरासमोर असणं खूपच चांगलं असतं. तुळशीच्या झाडाचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच असेल. आणि पुजतात सुद्धा. त्यावरती हा जो दगडाळ भाग आहे तिकडे आम्ही रात्री टेंट वगैरे लावतो जेव्हा आम्ही कॅम्पिंगला येतो तेव्हा. आणि इथून आता जात आहेत आम्ही रिटर्न. पुढे सुद्धा नवीन तोफ आणलेत वाटतं, तिथं जाऊन बघू. माझा एक विषय आहे की मंदिरात जातो ना की ॲटोमॅटिकली थोडीफार भीती, माझा पर्सनल माइंडमध्ये थॉट येतात. हे ते एवढ्यावरती तरी पावसाचं पाणी पडलेलं ते जमिनीतून कसं हे निघतंय. हे बघा, पूर्ण माती वगैरे बघा कशी वरती येते. पावसाळ्यात अशी लोकेशन एक्सप्लोअर करायला वेगळीच मजा असते. म्हणजे दिवाळीपर्यंत जोपर्यंत हे रान मोठं असतं ना तोपर्यंत जरा भारी वाटतं सगळं. नंतर मग डोंगर सुद्धा मोकळे मोकळे वाटतात जर झाडं कमी असली तर. हे रान असताना जरा बरं वाटतं. किती मोठं गवत झालं. आणि हे बघा, इथे सुद्धा नवीन तोफ लावलेत. इथे त्यावेळेस अगोदर नॉर्मल पडीक जागा होती, तुटलेले नॉर्मल दगड वगैरे होते. आणि आम्ही इथं जेवण वगैरे बनवायचो, रात्री खायचं वगैरे जेवण. आणि नंतर तिकडं मग टेंट लावून झोपायला जायचो. आणि तिथं सुद्धा आहे, तिथं जाऊन बघू एकदा बरं. तिथं बांधकाम केलं आय थिंक, वाटतं थोडंफार. हा, झाड पडलं इथलं, केलंय तसं भारी, थोडंफार दुरुस्त केलंय, जरा बरं वाटतंय. आणि हे इथलं राजाचं आसन वगैरे जसं मी अगोदर दाखवलं तसंच आहे नॉर्मली. राज सदर. इथं काय नाही एवढं केलंय, इथं होतं तसंच आहे सगळं तुटलेलं वगैरे. त्यावेळेस आलेलं त्यावेळेस थोडंफार, नाही उन्हाळ्यात आलेलं ना, तर गवत वगैरे नव्हतं. इकडे फिरलेलो इकडे सगळीकडे, काय नाही एवढं इथं केलंय. हे अगोदरचा सिंहासन इकडा गिरे. सलाम आहे त्यांना ज्यांनी हे तोफ वगैरे चढवले वरती. एवढं वजन वरती एवढ्या घेऊन यायचं, आपण नॉर्मली येतो तरी थकून जातो, तर हे खायचं काम नाही आहे. सलाम आहे त्यांना ज्यांनी ही कामगिरी केली. जातो आता रिटर्न. चार्जिंग पण आय थिंक 15-16% असेल. हा, मस्त मन थोडं शांत झालं एवढ्यावरती येऊन. मनाला एक वेगळं सुकून भेटतं ना असं ट्रॅकिंग वगैरे करून, खूप भारी वाटतं. 20मध्ये मोस्टली म्हणजे मी पण, आपण करिअरचा जास्त विचार करतो. आणि मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करत असेल आपण तर ऑलरेडी जास्तच टेन्शन असतं आपल्याला करिअर बनवायचं हे ते, कारण बॅकग्राऊंड सपोर्ट नसतो. म्हणून मी पण मागील 3-4 वर्ष तरी कुठं फिरलो नाही, काही नाही.
फिरत जा, कारण की आपली 20s हाच आपल्या लाईफचा मोस्ट प्रेसियस टाईम आहे. एन्जॉय करा. वय निघून गेल्यावर नंतर ह्या गोष्टी कळतील की तेव्हा फिरून घ्यायला पाहिजे होतं, म्हणून जे हे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं असे विचार नको यायला. म्हणून जगा मित्रांनो, आपली स्वप्ने जगा.